लग्नामध्ये दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। हे लग्न केवळ 8 दिवसांपूर्वीच झाल्याचं सांगण्यात येत आहे। घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमधून समोर आली आहे। उन्नावमधील गंगाघाट कोतवाली भागातील 1,00,000 नगरमधील हे प्रकरण आहे। यात रविवारी सकाळी एका नवविवाहित महिलेची घरात गळा आवळून हत्या करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार नई बस्ती कानपूर येथील रहिवासी जुम्मन अन्सारी यांनी 21 एप्रिल रोजी त्यांची मुलगी चांदनी हिचा विवाह गंगाघाट कोतवाली भागातील 1,00,000 नगरमध्ये राहणाऱ्या नदीम सोबत केला होता। जुम्मन अन्सारीने आपल्या क्षमतेनुसार लग्नात पैसे खर्च केले, मात्र लग्नात मोटरसायकल न मिळाल्याने पती आणि सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे। त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने पती नदीमने लग्नाच्या अवघ्या 8व्या दिवसांतच पत्नीची गळा दाबून हत्या केली। पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू केली आहे। मृत महिला चांदनीची बहीण शायना हिने सांगितलं की नदीमसोबत 8 दिवसांपूर्वी 21 एप्रिल रोजी चांदनीचं लग्न झालं होतं। सासरचे लोक मोटरसायकलची मागणी करत होते। काल रात्री मी माझ्या बहिणीशी फोनवर तासभर बोलले आणि सकाळी तिच्या सासूबाईंनी घरी येण्यासाठी फोन केला। आम्ही तेथे गेलो तेव्हा बहिणीचा मृत्यू झाला होता। 2 दिवसांपूर्वी बहिणीचा पती नदीम यांनी आईला धक्काबुक्की केली होती, मात्र परिस्थिती बिघडण्याच्या भीतीने आईने सांगितले नाही। आता या लोकांनी बहिणीची हत्या केली।